What a beautiful morning this is. आणि किती सुंदर ही सकाळ आहे. The word of God says in Lamentations 3:23. विलाप गीत 3:23 मध्ये देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, His mercies are new every morning. देवाची दया दररोज सकाळी नवीन होते Great is thy आणि faithfulness. त्याची सत्यता ही थोर आहे. I want to tell you, people of God, देवाच्या लोकांना मला हे तुम्हाला सांगू इच्छितो, our God does not give us blessings of yesterday. आणि आपला देव आपल्याला कालचे आशीर्वाद देत He नाही, gives us brand new blessings. आणि तो आपल्याला कोरे करकरीत नवीन He आशीर्वाद has देतो. given us brand new life. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं आहे He has given us brand new healing. आणि आपल्याला त्याने नवीन आरोग्य दिलं आहे. Everything that we have जे काही आपल्याकडे आहे is brand new. ते कोरं आणि करकरीत नवीन That's why आहे. the word of God says they are new every morning. आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की त्याची दया दररोज नवीन आहे. So shall we close the eyes यावेळेस आपले डोळे आपण बंद and करूया let's look to the Lord. आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. We are not going to ask for anything this morning, आज सकाळी आपण काहीही मागणार but नाही, we are going to say, Lord, we want to thank you for all your brand new blessings in my पण life. आपण देवाला म्हणूयात की देवा, तुझे जे कोरे करकरीत नवीन आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहेत त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Gracious Heavenly Father, we come to you this morning. कृपाळू स्वर्गीय प्रेमळ पित्या, आज सकाळी आम्ही तुझ्याकडे येतो. We thank you, Lord, that you are a giver of good gifts. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण चांगले दान देणारा तू देव आहेस. Your word says तुझ्या वचनामध्ये तू that म्हणतोस the young lion will grow hungry and starve, आणि तरुण सिंहासही वान पडेल आणि तो भुकेला राहील. but those who seek you, पण ते तुझा शोध करतात they will not lack of good things. तर त्यांना चांगल्या गोष्टीची वान पडणार We नाही. thank you for your goodness, your faithfulness. प्रभू, तुझ्या चांगुलपणाबद्दल, दयेबद्दल धन्यवाद. You have blessed us and been with us throughout the past week. मागील संपूर्ण आठवडा तो आमच्या बरोबर राहिलास आणि तो आठवडा आमच्यासाठी तो आशीर्वादित And केलास. this morning we come to celebrate and to give thanks to you for all your goodness, your faithfulness in our life. आणि आज सकाळी तो उत्सव करण्यासाठी, तुझा विश्वासू पण तुझं चांगुलपण जे आमच्या जीवनामध्ये आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. As we worship you this morning, आज सकाळी आम्ही तुझी भक्ती करीत let असताना the fruit of our lips be acceptable sacrifice unto you. आमच्या ओठांचं फळ हे तुला मान्य असू देत. Lord, we pray that you will take control over our heart, mind and soul. प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आमचा जीव, आत्मा, शरीर याचा ताबा तू घे. Lead us by your Holy Spirit. We तुझ्या pray. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कमी In प्रार्थना Jesus' करतो. matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुलनीय नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. And everybody say Amen. आणि प्रत्येकाने म्हणावं आमेन, Amen. आमेन. At this time we are going to have a scripture reading यावेळेस शास्त्रवचन वाचण्यात येईल. from Psalms 15. Lord, who shall abide in thy tabernacle? Who shall dwell in thy holy hill? He that walketh uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart. He that backbiteth not with his tongue, nor doeth evil to his neighbor, nor taketh up a reproach against his neighbor, in whose eyes a vile man is condemned, but he honored them that fear the Lord. He that sweareth to his own hurt and changeth not. He that putteth not out his money to usury, nor taketh reward against the innocent. He that doeth these things shall never be removed. This is the word of the Lord. May God bless the reading of his word. तो शास्त्रभाग वाचत आहे. सूत्रसंहिता याचा 15वा अध्याय. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधर्माला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही, आपला पैसा वाढदिलेला लावित नाही, निरपराध्याची हानी करण्याकरता लाच घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी डळणार नाही. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in today's Sunday's church service. आजच्या रविवारच्या चर्च सभेमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करीत आहे.
It's so good to be in the presence of the Lord. आणि देवाच्या घरामध्ये असणं हे खरंच खूप चांगलं आहे. It's always good when we are in the presence of the Holy of Holies. आणि आपण आपल्या परमपवित्र परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहोत, ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे. So wonderful. किती अद्भुत, So wonderful. किती अद्भुत. Though I was a sinner, आणि जरी मी पापी होतो, He came for me तो माझ्यासाठी आला, to give me life, मला जीवन देण्यासाठी, eternal life. सार्वकालिक जीवन. Because He has loved us so much. कारण त्याने आपल्यावरती एवढी महान प्रीती केली आहे. God has loved us so much. देवाने आपल्यावरती एवढी महान प्रीती केली आहे. He will never leave us, never forsake us. तो आपल्याला कधीही सोडणार नाही, टाकणार नाही. Hallelujah. हालेलुया. Oh, let's worship the King of Kings and the Lord of Lords. यावेळेस आपण राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभूची भक्ती करूया. Oh, we worship you, Lord. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Hallelujah, 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 हालेलुया. hallelujah. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद, Lord. प्रभू. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद Lord. प्रभू, धन्यवाद. We praise you, Jesus. We प्रभू praise येशू आम्ही you, तुझी स्तुती Jesus. करतो. Oh, we praise you, Jesus. येशू Hallelujah, आम्ही तुझी स्तुती करतो. hallelujah, hallelujah. We हालेलुया. give you glory, we give you honor, we give you praise. आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला सन्मान देतो, Praise आम्ही तुला you, स्तुती Lord. देतो. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद, Lord. प्रभू. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Lord. Thank you, Lord. Oh, we धन्यवाद. praise you, we praise you, we praise you, आम्ही तुझी Jesus. स्तुती करतो प्रभू येशू. Oh, we praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती Oh, करतो we प्रभू. praise you, Lord. Thank you, Lord. आम्ही तुझी Thank you, स्तुती करतो Jesus. प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Praise येशू. you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you. धन्यवाद प्रभू. Oh, yes, Lord, we worship you, Lord. होय प्रभू आम्ही तुझी उपासना करतो. Yes, Jesus. होय प्रभू येशू. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Lord. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद. Oh, we worship the Lord. तुझी आराधना करतो. Thank you, Lord. Thank you, Lord. Let's all sing together. मैं पापों में डूबा. मैं पापों में डूबा. ऐसा डूबा. ऐसा डूबा. आँखों में थे आंसू. सबने छोड़ा. सबने छोड़ा. मैं पापों में डूबा. ऐसा डूबा. ऐसा डूबा. आँखों में थे आंसू. सबने छोड़ा. सबने छोड़ा. पर तू आया मेरे जीवन में. लेके मुक्ति. लेके प्यार.
लेके प्यार तू जो आया Thank you, Jesus. मेरे जीवन में लेके खुशियाँ लेके प्यार. Indeed, our God is great आणि खरोखर आपला देव हा श्रेष्ठ आहे and greatly to be praised. आणि महानतेने त्याची स्तुती Hallelujah. करण्यास तो जोगा आहे. Hallelujah. Hallelujah. There is salvation only through Jesus Christ. आणि आपल्याला जे तारण आहे ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच Can I आहे. hear an amen to that? याला तुम्ही आमेन म्हणाल Can I काय? hear an amen to that? याला तुम्ही आमेन म्हणाल Hallelujah. काय? Let's all clap and praise the Lord. आपण सर्वजण टाळ्यांचं वंदन देऊया. Let's all sing together. There is no rock, there is no God like our God. No other name worthy of all our praise. The rock of salvation that cannot be moved has proven itself to be faithful and true. There is no rock, there is no God like God. There is no rock, there is no God like our God. No other name worthy of all our praise. The rock of salvation that cannot be moved is proving itself to be faithful and true. There is no rock, there is no God like God. Rock of ages, Jesus is the rock. Rock of ages, Jesus is the rock. Rock of ages, Jesus is the rock. There is the rock, there is no God like God. There is no rock, there is no God like our God. No other name worthy of all our praise. The rock of salvation that cannot be moved is proving itself to be faithful and true. There is no rock, there is no God like our rock of ages. Jesus is the rock, rock of ages. Jesus is the rock, rock of ages. Jesus is the rock. There is no rock, there
यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय, तेरे ही नाम की जय, तेरे ही नाम की जय गाए सदा, तू ही हमारा है प्रभु हमारा खुदा, तेरे ही नाम की जय गाए सदा, ओ तू ही हमारा है प्रभु हमारा खुदा, तू मिल जाए तो मिट जाएगी हर कमी, तू मिल जाए तो मिल जाएगी जिंदगी, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय। मुझे मौत के बदले मिली एक नई जिंदगी, तू नहीं तो कुछ भी नहीं, तू ही तो है सभी, मुझे मौत के बदले मिली एक नई जिंदगी, तू नहीं तो कुछ भी नहीं, तू ही तो है सभी, तू मिल जाए तो मिट जाएगी हर कमी, तू मिल जाए तो मिल जाएगी जिंदगी, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो हालेलुया बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय, हालेलुया 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 हालेलुया, oh we worship you Lord, आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. yes Lord we hail you प्रभू आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करतो who you are, की तू जो कोणी आहेस त्याबद्दल, for the I am who I am, कारण तू म्हणतोस की मी जो आहे तो आहे. yes Lord you say I am who I am, होय प्रभू, तू म्हणालास की मी आहे I तो want to आहे. bless your name, आम्ही तुझ्या नावाला I धन्यवाद want to देतो. lift your hands, आम्ही आमचे हात उंच करतो, glorify your name, तुझ्या नावाचं गौरव करतो. yes Lord with a heart of thanksgiving, आमच्या अंतकरणामध्ये धन्यवाद घेऊन we want to say thank you Lord, आम्हाला तुला धन्यवाद म्हणायचं आहे. thank you Lord धन्यवाद प्रभू, who is seated on the throne of praises, की जो स्तुतीच्या राजासनावरती विराजमान आहे, who sent his son की ज्याने आपला पुत्र पाठवला for me, माझ्यासाठी, for all of us. आपल्या सर्वांसाठी. I want to bless your name Lord, प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. thank you thank you thank you Lord, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. yes Lord you are the name above all names, तुझं नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे, worthy of all our praise, आमच्या स्तुतीस योग्य. how great you are, एवढा महान तू आहेस. how great how great how great how great you are,
एवढा महान, एवढा श्रेष्ठ, एवढा थोर तू आहेस. तू बड़े, तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तेरे नाम के लिए, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु. तू बड़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु. तू बड़े और मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. Worship you, Lord. Glory, glory, glory to you. Yes, Lord, there is healing in the name of Jesus. There is goodness in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सुटका आहे. Oh, we worship you, Lord. यीशु नाम में है चंगाई. यीशु नाम में है रिहाई. यीशु नाम में है भलाई. यीशु नाम में है सच्चाई. यीशु नाम में है चंगाई. यीशु नाम में है रिहाई. यीशु नाम में है भलाई. यीशु नाम में है सच्चाई. तू बड़े, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े,
तेरा खुदा है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है खुदा, है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है खुदा, है खुदा। We worship you, Lord. मेरे खुदा, thank you, Lord. मेरा जीवन, thank you, Lord. Oh, we praise you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Lord. Praise you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you for your presence. Thank you for your presence. Thank you for your presence, Lord. Hallelujah. 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 Oh, we worship you. We worship you. We worship you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Yes, Lord, we praise you. You're the name above all names. You're worthy to be praised. Let's sing. Name above all names. Name above all names. While worthy of our praise. My heart will sing how great is our God. It's from your name above all names. You are the name above all names. Thank you, Lord. You are worthy of our praise. And my heart will sing how great is our God. How great, how great, how great. How great is our God. Sing with me, how great is our God. All will sing, how great is our God. How great is our God. Sing with me, how great is our God. Always sing, how great is our God. How great is our God. Let's all sing together. How great is our God. Sing with me, how great is our God. All will sing, how great is our God. Name above all names. You are name above all names. You are worthy of our praise. And my heart will sing, how great is our God. You are the name above all names. You are name above all names. Worship you, Lord. Worthy of our praise, you, Lord. Hallelujah. And my heart, we worship you, Lord. Name above all names, name above all names, name above all names. Worship you, worship you, worship you. Name above all names. We praise you, Lord. Thank you, Lord. Thank you for your presence, Lord. Thank you for your presence.
जीवन से महिमा तुझे मिले, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, यीशु। Yes, Lord, let this be our prayer this time. होय प्रभू, यावेळेस आमची ही प्रार्थना असू देत. That in our life, आमच्या जीवनामध्ये let you may increase all the time नेहमीच तुझी वृद्धी व्हावी and we may decrease. आणि आमचा ऱ्हास व्हावा. Yes, Lord. होय प्रभू, Let your presence in us तुझं सानिध्य जे आमच्यामध्ये आहे, let your presence in us purify us all the time. आणि त्या सानिध्याच्या द्वारे तुझं नावाचा आम्ही गौरव करावा. Your presence should always purify us. आणि तुझ्या समक्षतेने की जे आमच्यामध्ये आहे त्याने आमचं शुद्धीकरण करावं. Yes, Lord, purify us, purify us. प्रभू, आम्हाला तो शुद्ध कर, शुद्ध कर. The more you'll purify us, the more you'll increase in us, Lord. आणि जितकं तू अधिक आम्हाला शुद्ध करशील तितकं आम्ही तुझ्यामध्ये अधिक आमची वृद्धी होईल. Yes, Lord. Oh, we give you all glory, honor, and praise. सर्व गौरव, सन्मान, स्तुती आम्ही तुझ्या नावाला We देतो. thank you for your presence. तुझ्या समक्षतेबद्दल तुला धन्यवाद Oh देतो. Lord, we submit the entire service in your mighty hand in the name of Jesus Christ. ही संपूर्ण सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या हाती समर्पित Let करीत your आहोत. Holy Spirit take charge and take control of everything, Lord. तुझ्या पवित्र आत्म्याने सर्व गोष्टींचं नियंत्रण करावं आणि सर्व गोष्टींवरती ताबा घ्यावा. But whosoever may be watching this आणि जे कोणी या सभेचा भाग आहेत should be blessed in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ते आशीर्वादित होत. Yes, Lord, if they want any sort of healing in their body, आणि प्रभू, कोणत्याही प्रकारचं जर आरोग्याची त्यांना गरज असेल, Lord, touch them and heal them in the name of Jesus Christ. त्यांना तू स्पर्श कर आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना आरोग्य दे. Lord, if any financial crisis is going on, you fill them with your abundance in the name of Jesus Christ. जर कोणी आर्थिक संकटामधून जात असेल तर तू तुझा विपुल आशीर्वाद त्यांच्यावर पाठव आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांची गरज त्यांना मिळावी. Yes, Lord, you know everyone inside out. कारण परमेश्वरा, तुला सर्व काही आतून बाहेरून सर्व ठाऊक आहे. Yes, Lord, you know inside out what is going on among us, Lord. आणि आमच्यामध्ये आतून बाहेरून काय चाललं आहे हे तुला ठाऊक आहे. Submit everyone, those who are watching, those who are here, everyone in the name of Jesus Christ in your mighty. प्रत्येकाचं जे सर्व या सभेचा भाग आहेत, सभा ऐकत आहेत, बघत आहेत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू आशीर्वादित कर. Yes, Lord, because for your plans for us is always for our good. कारण ज्या तुझ्या योजना आमच्या जीवनासाठी आहेत त्या नेहमीच आमच्या हितासाठी आहेत, For our prosperity. आमच्या वृद्धीसाठी, आमच्या संपन्नतेसाठी. Thank you, Lord, for being such a good Father. तू एवढा चांगला पिता आहेस म्हणून प्रभू धन्यवाद. Oh, we give you all glory, honor, and praise. पुन्हा एकदा सर्व गौरव, सन्मान, स्तुती आम्ही तुझ्या नावाला देतो. Thank you, Lord, for this wonderful privilege that you have given us to stand and glorify your name and worship the living God. ही अद्भुत सुसंधी तू आम्हाला दिलीस की आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये उभं राहावं आणि जो आमचा जिवंत देव आहे त्याची भक्ती करावी, त्याची उपासना करावी, त्याची स्तुती करावी. या सुसंधीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Jesus. We thank you. धन्यवाद. In Jesus Christ's most precious name we all pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावामध्ये आम्ही सर्वजण प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. Amen. We are glad to let you know that आम्हाला तुम्हाला हे सांगण्यासाठी आनंद होत आहे. every Tuesday from 4 to 5 o'clock in the afternoon we are having online women's meeting. दर मंगळवारी संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये आपल्या मंडळीमध्ये ऑनलाईन महिलांची सभा आहे. We would like to request all the women of the church to be a part of this. आपल्या मंडळीतील सर्व महिलांना आम्ही उत्तेजन देऊ इच्छितो की तुम्ही या सभेचा भाग बनावा. If you would like to know how to be a part of it, जर तुम्हाला याबद्दल अधिक तपशील हवा असेल please contact our senior Parkinbai on the number that is on the screen. आणि स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधून वरिष्ठ पालकीनबाई बरोबर तुम्ही बोलू शकता. काही प्रार्थना विनंत्या आहेत. देयर आर सम प्रेयर रिक्वेस्ट. आपण प्रार्थना करू. लेट अस प्रे. हालेलुया. धन्यवाद प्रेमळ देव बाप्पा.
आम्ही तुझ्या चरणाजवळ अग्रहाची विनंती करीत आहोत. Gracious Heavenly Father, we thank you and we praise you and we come to your feet at this time. प्रभू तू आमची प्रार्थना ऐकणारा समर्थ पिता आहेस. You are the one who answers our prayer. या वेळेला आम्ही मागत आहोत प्रभूजी, रेव्हरंट राल्फ फ्रान्सिस US मध्ये आजारी आहेत. प्रभू त्यांना प्रभू येशूच्या नावात तू आरोग्य दे. At this time we pray for Reverend Ralph Francis who is sick in USA. We ask, Lord, you touch him and heal him. तू आमचा आरोग्यदाता परमेश्वर आहेस. You are the one who heals us. याच वेळेला तू स्पर्श करणारा परमेश्वर आहे. And you are the one who touches and heals your people. त्याचप्रमाणे प्रभूजी रेव्हरंट अशोक आढाव हे देखील आजारी आहेत. प्रभू त्यांना देखील तू बरं कर. At this time we pray for Reverend Ashok Ada who is also sick. We remember him, Lord, and we ask your healing to his body, Lord. त्यांना तू स्पर्श कर Let you touch him. आणि तू आरोग्य देणारा देव आहेस. And we believe that you are the one who heals our disease. प्रभू तू आमचा आरोग्यदाता, तो यावे रापा परमेश्वर आहे. You are the Jehovah Rapha who heals us. प्रभू या वेळेला आम्ही मागतो ब्रदर आशिष कुर्णे हे देखील आजारी आहेत. प्रभू त्यांना तू बरं कर प्रभू आणि त्यांना आरोग्य दे. At this time we pray for Brother Ashish Kurne who is also sick. We ask, Lord, you may touch him and heal him. प्रभू आमच्या चर्चमध्ये जे जे आजारी आहेत प्रभू येशूच्या नावात तू त्यांना स्पर्श कर. All those people who are sick and are member of church, Lord, we ask for their healing to you, Master. ब्रदर राजबिहारी यांच्या सुनबाईसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. नासुर येशूच्या नावात बापा त्यांना तू आरोग्य दे. At this time we pray for Brother Raj Bihari's daughter-in-law in the name of Jesus of Nazareth. We ask, Lord, you touch him and heal him. You heal her. प्रभू चर्च मधील जे कोणी आजारी आहेत दुःखी आहेत प्रभू येशूच्या नावात बाप्पा तू त्यांचा बाप्पा सहाय्य कर, त्यांना आरोग्य दे. Lord, those who are discouraged, who are sick in their bodies, we ask you and touch them and heal him. Heal all of them. प्रभू या करोना चा प्रादुर्भाव झालेला आहे प्रभू येशूच्या नावात बाप्पा हा व्हायरस येशूच्या नावात तू नष्ट कर. As the coronavirus is spreading, we ask, Lord, we pray that you may nullify it in Jesus' name. प्रभू जे डॉक्टर्स नर्सेस तुझी सेवा करीत आहेत अशा रोग्यांची सेवा करीत असताना त्यांचं तू रक्षण कर. We pray for the doctors, nurses and all the paramedical staff as they are working in the most vulnerable situation as a frontline workers. We ask your protection over their life, Lord. पोलीस दल वैद्यकीय सर्व कर्मचारी यांना तुझ्या पवित्र हाती घे. Let you take all the police department, paramedical staff into your holy hands, Lord. प्रत्येकाचं संरक्षण करणारा तू परमेश्वर आहेस. We believe that you are the one who protect each one of them. प्रभू आमचा विश्वास आहे प्रभू आमच्या कळकळीच्या प्रार्थना तू ऐकलेला आहेस. We believe that you have answered our prayer and you are hearing to our prayers. हालेलुया तुला धन्यवाद देतो प्रभू. We thank you and we praise you, Lord. त्याचप्रमाणे प्रभूजी जे ब्रांच चर्च मध्ये आहेत प्रेमळ देव बाप्पा त्या सर्व ब्रांच चर्च वर तुझा आशीर्वाद तू दे. We ask your blessings to the branch churches also. बाप्पा ज्या महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड पंजाब जम्मू येथील सर्व शाखा मंडळे आहेत व त्या पालकांसाठी तुझ्या सेवकांसाठी आणि प्रभू त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. We remember all our branch churches which are situated in Maharashtra, Punjab, Chhattisgarh, Jammu and all over across the world, Lord. We ask, Lord, you may take charge of the branches and you may bless them, Lord. प्रभू तू त्यांना ते सेवा करीत असताना त्यांना लागणारी शक्ती सामर्थ्य आणि धैर्य पुरवून As they are serving you, Lord, you may empower them and you may give them strength, Lord. सर्व महामारी मधून बापा त्यांचं तू संरक्षण कर. You may protect from all diseases their families and all of them, Lord. या कठीण काळातून जात असताना बापा तू त्यांचं संरक्षण करता आहेस. As they are going from this difficult situation, we believe that you are the one who is our protector. प्रभू आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हाती सोपून देतो. We commit them in your holy hands. तुझी सेवा करण्याकरता बापा लागणारं सामर्थ्य तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू पुरवून दे. Let you provide all the needful strength to them as they are serving you, Lord. प्रभू मंडळीतील प्रत्येक सभासदाला तुझ्या आशीर्वादाने तुझ्या पवित्र आत्म्याने भर. Let you bless each and every member of this church, Lord. जेथे कुठे आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित असं कर. Wherever they are, you may bless them, Lord. प्रभू तू आमचा सर्व समर्थ पिता आहेस. You are our Almighty Father. तू आमचा आश्रयाचा खडक आहेस. You are our rock of refuge. तू आमचा आश्रयाचा दुर्ग आहेस. You are our rock of refuge. आम्ही तुझ्या हाती सर्व गोष्टी सोपून देतो. And we commit each and everything into your holy प्रभू hands. या वेळेला आम्हा सर्वांची प्रार्थना तू याच वेळेला ऐकली म्हणून तुला धन्यवाद देतो. We thank you and we praise you for you have answered our prayer, Lord. धन्यता आणणारा प्रिय येशू तुझ्या गोड आणि प्रिय नावात मागते पित्या. We ask all these things in the name of our Lord and Savior Jesus Christ. आमेन. Amen.
Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. देवाचा दशांश आपलं दान आणि सेवा करायसाठी दान देऊन आपण देवाची भक्ती करूयात. साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा. नूर में चलूंगा, पीछे चलूंगा, यीशु मेरा मुझे मसलूब. चलते चलते नूर में यीशु के साथ, हालेलुया. चलते चलते थामे यीशु के हाथ. नूर में मैं रहूंगा, फतेह पाऊंगा, मैं नूर में चलता रहूंगा. मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, जो कभी आवाज उसकी सुनूंगा, उससे कहूंगा तुझे सब दूंगा, यीशु मेरा मुझे मसलूब. चलते चलते नूर में यीशु के साथ, चलते चलते थाम ले यीशु के हाथ. नूर में मैं रहूंगा, फतेह पाऊंगा, मैं नूर में चलता रहूंगा. साथ नूर में चलूंगा, ताकते ताकते रोज मदद पाऊंगा. रंज हो या खुशी या नजदीक हो मौत, यीशु मेरा मुझे मसलूब. चलते चलते नूर में यीशु के साथ, हालेलुया. चलते चलते ताकते यीशु के हाथ. नूर में मैं रहूंगा, फतेह पाऊंगा, मैं नूर में चलता रहूंगा. चलते चलते नूर में यीशु के साथ, हालेलुया. चलते चलते थामले यीशु के हाथ. नूर में मैं रहूंगा, फतेह पाऊंगा, मैं नूर में चलता रहूंगा. मैं नूर में चलता रहूंगा, मैं नूर में चलता रहूंगा. Let us welcome our senior pastor, Reverend Nanadar, as he comes to share the word of God to us this morning. देवाच्या वचनातून आपल्याशी बोलण्यासाठी आपले वरिष्ठ पालक साहेब रेव्हरंड नानांदर येत असताना आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात. And also, let's welcome Brother Vijay Swankamble as he translates for him. आणि ब्रदर विजय सोनकांबळे त्यांचं भाषांतर Shall we करतील. clap our hands? आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. I am so delighted to be in the presence of the Lord along with you wherever you are. जिथे तुम्ही आहात तुमच्यावर परमेश्वरच्या सानिध्यामध्ये असणं मला खूप आनंदाचं वाटत आहे. God is great देव थोर आहे, and He is always with us. तो सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे. We have to believe that He is with us always. आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की सदा सर्वदा तो आपल्या बरोबर आहे. Because this year we are just looking to the theme of this year that God has given to us, that this year is living in God's and walking in God's presence. या वर्षाला परमेश्वराने जे अभिवचनाने शीर्षक दिलेलं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. We were looking to the Psalms 23. आपण स्तोत्रसंहिता 23 पाहत आहोत. That verse 6 says, surely goodness and mercy shall follow me all the days of my life.
6व्या वचनात म्हटलं आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. Have you said this to yourself? Surely goodness and mercy shall follow me all the days of my life. हे तुम्ही स्वतःला म्हटलं आहेत का? खरोखरच परमेश्वराची दया व कल्याण चांगुलपण माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला लाभेल. This can be said only when we believe God is good. हे आपण त्यावेळेसच म्हणू शकतो ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की देव चांगला आहे. This must be learned by every Christian believer प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने हे शिकलं पाहिजे that God is good. देव चांगला आहे. No matter what happens to us, to around us, and the situation, no matter what kind of situation is there. हरकत नाही आपल्या जीवनामध्ये काय होतं, आपल्या अवतीभोवती काय परिस्थिती आहे, काय परिस्थितीतून आपण चाललो आहोत. We may be suffering. कदाचित आपण दुःख सहन करत असेल, We may be disturbed. आपण जीवनामध्ये अस्वस्थ झालेलो असेल, We may be discouraged. आपण निराश झाला असेल, But we are facing some situations. परंतु आपण काही परिस्थितीला तोंड देत आहोत. But that doesn't change God's goodness. देव चांगला आहे हे बदलत नाही. देवाचं चांगुलपण बदलत नाही. That's why Psalmist says, surely goodness and mercy shall follow me all the days of my life. त्यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो, खरंच परमेश्वराची दया चांगुलपण कल्याण माझ्या आयुष्यात मला लाभते. This confession must come out of us. ही कबुली आपल्यातून आलीच पाहिजे. All the days of my life. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. In Nehemiah chapter 1 verse 7 the word of God says. नेहमायाचा पहिला अध्याय 7वें वचन. Nehemiah chapter 1 verse 7. नेहमायाचा पहिला अध्याय 7वें वचन. This is Nehemiah's prayer. ही नेहमायाची प्रार्थना आहे. And we have dealt very corruptly against thee, and have not kept the commandments, nor the statutes, nor the judgments which thou commandest thy servant Moses. नेहमायाचा पहिला अध्याय 7वें वचन. आम्ही तुझसमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. So Nehemiah confesses that we are at fault. नेहमा हे कबूल करत आहे की आमच्याकडून चूक झाली आहे. Now we must remember that the situation here in book of Nehemiah. नेहमायाच्या पुस्तकातील जी परिस्थिती आहे आपण लक्षात घेतली पाहिजे. Nehemiah was in the palace of the enemy. नेहमाया शत्रूच्या राजवाड्यामध्ये होता. Because he was taken as a slave. कारण त्याला गुलाम म्हणून ते घेऊन गेले होते. He was working in the palace. त्या राजवाड्यात तो काम करत होता. And he was away from Jerusalem. यरुशलेमेपासून तो दूर होता. He was very far away from Jerusalem. यरुशलेमेपासून तो फार फार दूर अंतरावर होता. He was in Shushan palace. तो शुशनच्या राजवाड्यात होता. And some people came from Jerusalem and explained the situation of Jerusalem. काही लोक आले आणि यरुशलेमेची जी परिस्थिती आहे त्याबद्दल त्याला सांगितलं. They said all the gates of Jerusalem have been fallen down. आणि त्याने सांगितलं की यरुशलेमेचे जे तट आहेत, द्वार आहेत, तुटलेले आहेत. Wall has been broken down. त्या ठिकाणाची भिंत तुटली आहे. And situation of Jerusalem is becoming terribly bad. त्यातले कोट तुटले आहेत आणि यरुशलेमेची परिस्थिती फार वाईट आणि अति भयंकर होत चालली आहे. Nehemiah was trusting the Lord in the midst of his enemies. त्या शत्रूंमध्ये असताना नेहमायाने परमेश्वरावरती भरोसा ठेवला. He was working in the palace. तो त्या राजवाड्यात काम करत होता. And it was the commandment of the palace. आणि राजवाड्याची ही आज्ञा होती. Commandment of the king. राजाने ही आज्ञा दिली होती. Whosoever cometh before me, जो कोणी माझ्या पुढे येईल, he must not show his pain, agony and sorrows on his face. जो कोणी येईल त्याच्या चेहऱ्यावरती त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचे त्रास कधीच दिसले नाही पाहिजे. No matter what happens to him outside the palace. राजवाड्याच्या बाहेर मग त्याच्या जीवनात काही हो तरी देखील. But when he is coming before me, जास्त माझ्या पुढे येईल, he was the cupbearer.
तो प्यालेदार होता. So king was not looking only to the cup. राजा केवळ त्या प्यालेकडेच नव्हता पाहत. When Nehemiah was serving the cup to him and he was just taking the cup and drinking, नेहमी ज्यावेळेस त्याला प्याला देत होता, प्याला घेऊन ते लगेच पित नव्हतं. Nehemiah, king was watching, looking to the face of Nehemiah. राजा जो आहे नेहम्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने लक्ष देत असे. Whosoever will come to serve the king in the palace, राजवाड्यात जो कोणी राजाची सेवा करायला येत असे, king would demand that no sorrows should be seen, no worries should be seen on the face of his servants. जो कोणी त्याचा दास त्याची सेवा करत त्याच्या चेहऱ्यावरती कुठलंच दुःख, कुठलीच चिंता, कुठलीच निराशा दिसली नाही पाहिजे. But if any person that serves him has a sorrows on his face, जर कोणताही व्यक्ती राजाची सेवा करत असेल त्याच्या चेहऱ्यावरती दुःख दिसेल, king would kill him immediately. तत्क्षणी राजा त्याला ठार मारत असे. So this was a custom there in that palace. त्या राजवाड्याची ही रूढी परंपरा होती. And Nehemiah was trusting the living God. नेहम्या जिवंत देवावरती भरोसा ठेवत Though होता. he was in the camp of the enemy, जरी तो शत्रूच्या छावणीमध्ये होता, king brought him as a slave. राजाने त्याला गुलाम म्हणून He आणलं. had no his rights upon him. त्याचे स्वतःचे त्याला कुठलेच हक्क He नव्हते had no way to express his will. आणि त्याची इच्छा काय आहे तो ते देखील सांगू शकत नव्हता, प्रगट करू शकत नव्हता. But he was commanded to serve the king. त्याला आज्ञा होती राजाची सेवा करणे. Being in a slave, गुलाम असताना, serving in the palace, राजवाड्यामध्ये सेवा करत असताना still Nehemiah had faith in the Almighty God. नेहमीचा तरी देखील सर्वसमर्थ देवावर विश्वास होता. When the people brought this message to him of Just- Jerusalem, यरुशलेमीची वार्ता लोकांनी त्याच्याकडे आणली. Nehemiah became disturbed. नेहम्या त्या ठिकाणी अस्वस्थ झाला. Nehemiah was so hurt नेहम्या इतका दुखवला गेला and he could not tolerate that the sorrows that he had. आणि जे दुःख होतं त्याचा तो सहन करू शकत नव्हता. And he decided to pray to God. त्याने निर्णय घेतला की तो देवाकडे प्रार्थना करेल. What was his prayer? त्याची प्रार्थना काय होती? He took all the request, presented it to God by taking responsibility of the disaster and all the situation of Jerusalem. यरुशलेमेची जी उद्ध्वस्त झालेली परिस्थिती होती त्याने प्रार्थनेमध्ये काय केले ती सर्व जबाबदारी आपली स्वतःची म्हणून घेतली. He prays that we are responsible. तो प्रार्थना करतो आम्ही यासाठी जबाबदार We आहोत. have not kept your commandments. आम्ही तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. We are open for your punishment. आम्ही तयार आहोत तुझ्या शिक्षेकरिता. But yet, he continually prayed. तरी देखील तो सातत्याने प्रार्थना करत And आहे. the time has come. वेळ आली आहे. His time has come to be in the presence of the Lord, presence of the king. त्याची वेळ आली की आता त्याला राजा पुढे जायचं आहे. And he presented himself as pleasant as king was expecting him to be. राजाने जी अपेक्षा केली होती तितकंच त्याच्या चेहऱ्यावरती ते प्रसन्नता दिसत होती. We can study that from the book of Nehemiah. नेहमीच्या पुस्तकातून आपण तो अभ्यास करू शकतो. And he says that God is merciful. तो म्हणतो की देव दयाळू आहे. God is good. देव चांगला आहे. And he tells that God is good in the times of trouble. तो म्हणतो संकटाच्या वेळेस देखील परमेश्वर चांगला आहे. No matter what kind of troubles we are going through, कोणत्याही त्रासातून संकटातून आपण जात असलो तरी देखील some might be going through financial problem, काही लोक आर्थिक अडचणीतून जात some are असतील, going through health problem, काही लोक आरोग्याच्या समस्यातून some चालले are going असतील, through social rejection and dejection, सामाजिक नाकार धिक्कार या परिस्थितीतून काही चालले some are आहेत. going through the tensions and the pressures on your work and job and your business. तुमच्या व्यवसायात तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तुम्ही दबावामध्ये तणावामधून जात असाल And you might be questioning it within yourself. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल Why all these things I have to go through? का मला या सर्व परिस्थितीतून जावं लागत आहे. So many times we try to explain the pain and agony and trials and troubles and problems and difficulties. पुष्कळ वेळेस आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनातील त्रास दुःख संकट यातना
इतर गोष्टी. David had gone all those through this. दावीद देखील या सर्व गोष्टीतून गेला. But when he writes this psalm, ज्यावेळेस तो हे स्तोत्र लिहित he आहे, says, "Surely goodness and mercy shall follow me all the days of my life." तो म्हणतो खरोखरच परमेश्वराची दया, परमेश्वराचं चांगुलपण, परमेश्वराचे कल्याण माझ्या आयुष्यभर मला लाभतील. So when David declares that, ज्यावेळेस दावीद हे जाहीर करतो, even same way Nehemiah declared that, नेहमाने देखील त्याच प्रकारे जाहीर केला आहे. and you know the situation. तुम्हाला परिस्थिती माहिती You आहे. go ahead and read in book of Nehemiah. नेहमाच्या पुस्तकात पुढे जाऊन तुम्ही वाचा. Nehemiah came and presented his difficulty and problem to the king. नेहमाने सादर केले त्याची अडचण, त्याचा त्रास राजासमोर. And king granted him much more than what he could ever think. राजाने त्याला अधिक दिलं जो त्याने कधीच विचार केला नव्हता. He ordered his treasurer त्याने त्याच्या खजिनदाराला सांगितलं and said, "Give all the money that is needed to build the walls of Jerusalem." यरुशलेमेचे कोट भिंती बांधण्याकरिता जे काही पैसा हवाय सर्व द्या. The king who fought a war against Jerusalem, राजा ज्याने युद्ध यरुशलेमे विरुद्ध लढला, king who took the people slaves ज्या राजाने लोकांना गुलाम म्हणून घेऊन गेला, just because of confidence of Nehemiah, नेहमायाचा आत्मविश्वास असल्या कारणाने, just because of his faithful prayer and declaration that God is good, त्याने विश्वास प्रार्थना केली आणि हे जाहीर केलं की परमेश्वर चांगला आहे. he declared that God is good. त्याने जाहीर केलं परमेश्वर चांगला He आहे. declared that God is good in the times of trouble. त्रासाच्या संकटाच्या वेळेस देखील परमेश्वर चांगला आहे त्याने जाहीर केलं. God heard his prayer from heaven. स्वर्गातून देवाने त्याची प्रार्थना And ऐकली. good God touched the heart of the enemy. चांगल्या देवाने शत्रूच्या अंतकरणाला स्पर्श केला. Touched the heart of the enemy. शत्रूला च्या अंतकरणाला स्पर्श केला. And king granted what Nehemiah not even asked for. राजाने नेहमाने मागितलं नाही तरी देखील त्या गोष्टी त्याला दिल्या. Nehemiah only asked permission to go to Jerusalem. नेहमाने काय मागितलं? फक्त परवानगी यरुशलेमला जायची. But king said, "Don't go in empty hand. राजा म्हणाला रिकाम्या हाताने जाऊ नको. I will give you all that is needed to build the wall of Jerusalem. यरुशलेमेचे कोट बांधण्याकरिता, भिंती बांधण्याकरिता पाहिजे ते सर्व मी देईल. Surely goodness and mercy shall follow me all the days of my life." खरोखरच परमेश्वराची दया, चांगुलपण, कल्याण माझ्या आयुष्यभर मला लाभतील. Gospel of Matthew chapter 19 verse 17, the word of God says, मत्तेकृष वर्तमान याचा chapter 19 verse 17, 19वा अध्याय 17 वचन देवाचं वचन सांगत आहे. "And he said unto him, Why callest thou me good? There is none good but one, that is God. But if thou wilt enter into life, keep the commandments." मत्तेकृष वर्तमानाचा 19वा अध्याय 17 वचन. तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करून पाहतोस तर आज्ञा पाळ. Jesus declared that God is good. येशू ख्रिस्ताने जाहीर केलं की देव चांगला आहे. People were saying, "Jesus, you are good." लोक येशूला म्हणत होते की तू चांगला आहे. And Jesus said, "Why you are calling me good? येशू म्हणतो मला तुम्ही चांगलं का म्हणता? There is none good but one, that is God is good." दुसरा कोणी चांगला नाही परंतु एक देव चांगला आहे. Though Jesus was doing great miracles, जरी येशू ख्रिस्त महान चमत्कार करत though होता, Jesus was doing life transformation, लोकांच्या जीवनामध्ये येशू बदल घडून आणत होता, but yet he always declared and credited everything to God by his goodness. तरी त्याच्या चांगुलपणाने त्याने सर्व श्रेय आणि जाहीर केलं की देव चांगला आहे. In Romans chapter 2 verse 4, the word of God says, रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 4, Romans chapter 2 verse 4, रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय 4 वचन. "But we are sure that the judgment of God is according to the truth against them which commits such things." Verse 4, sorry. 2रा अध्याय. "Or deepest thou the riches of his goodness and forbearance and long suffering, not knowing that the goodness of God leadeth thee to repentance." रोमकरास पत्र 2रा अध्याय 4 वचन. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे
न समजून तू त्यास ममता, क्षमा व सहनशीलता याची विपुलतेने अनादर करतोस काय? God is saying, Paul is saying that, are you expecting God to touch you? पाऊल म्हणत आहे, तुम्ही अपेक्षा करत आहात का परमेश्वराने तुम्हाला स्पर्श करावा? Paul is saying, are you expecting God's goodness in your life? पाऊल म्हणत आहे, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची ममता, चांगुलपण याची अपेक्षा करता का? Are you expecting God's forbearance and long suffering for about you? तुमच्याबद्दल परमेश्वराची जी सहनशीलता, ममता याबद्दल तुम्ही अपेक्षा करता का? Without repentance? पश्चाताप न करता? People want God's goodness for their own personal blessings. लोकांना परमेश्वराचं चांगुलपण पाहिजे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आशीर्वादांकरिता. They are not interested in really worshiping God and bow down before God and repenting of their sins to God. ते याच्यामध्ये स्वारस्य मन नाही की पापाच्या साठी पश्चाताप करणे, परमेश्वराचा आदर सन्मान करणे. God says, if you are coming to my goodness, ते म्हणतं, जर तुम्ही माझ्या चांगुलपणाकडे येत आहात, you need to humble yourself before me. माझ्या पुढे तुम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. You need to allow yourself to be humble and repent what all wrong you have done. तुम्ही जे काही चूक केली आहे त्याबद्दल तुम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि तुम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. Anything that happens in our life जी कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये होते is the result of something that we have done or said or thought or we have spoken to. जे काही आपण बोललो आहे, जे काही आपण विचार केला आहे त्याचाच तो परिणाम आहे. And when we feel that it is so bad, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की ही गोष्ट फार वाईट आहे, and when we feel that we need the help of God, आपल्याला वाटतं की आम्हाला परमेश्वराची आता मदतीची गरज आहे, we need to confess our own faults and difficulties and our decisions and our desires before God. आणि जे काय आपली इच्छा आहे, जे काय आपण निर्णय घेतलेला आहे, जे काय आपण चूक केले आहे, परमेश्वराकडे ती कबूल केली We need पाहिजे. to say, God, I am sorry. म्हटलं पाहिजे, प्रभू मला क्षमा कर. This situation has come on me because of my own decision. मी जे काही निर्णय घेतले त्यामुळे ही परिस्थिती माझ्या जीवनात आलेली आहे माझ्यावर. This situation has come upon me because I had such desire, माझ्यावर ही परिस्थिती आली कारण माझी अमुक अमुक इच्छा होती, which is against your word. जी तुझ्या वचनाविरुद्ध. And then when we confess our sins, ज्यावेळेस आपण पापाची कबुली करतो, God's goodness flows in our life. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं चांगुलपण वाहतं कार्य And to करतं. have God's goodness flowing in our life, आपल्या जीवनात जर परमेश्वराच्या चांगुलपणाचा वर्षाव झाला पाहिजे तर we need to declare that surely goodness and mercy shall follow me all the days of my life. आपण हे जाहीर केलं पाहिजे की परमेश्वराची दया, कल्याण, चांगुलपण माझ्या आयुष्यभर मला लाभतील. We have seen the goodness of God. आपण देवाचं चांगुलपण पाहिलं आहे. And the psalmist says, goodness and mercy. स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वराचे कल्याण, चांगुलपण आणि दया. So let us look to what is the mercy of God. आपण पाहूया की परमेश्वराची दया काय आहे. That will help us to understand that goodness of God and mercy of God. त्यामुळे आपल्याला हे समजून येईल, आपल्याला कळेल की परमेश्वराची दया काय आहे, चांगुलपण काय आहे, कल्याण काय आहे. Deuteronomy chapter 4 verse 31, the word of God says, अनुवाद याचा 4 अध्याय 31 वचन. For the Lord thy God is a merciful God. He will not forsake thee, neither destroy thee, nor forget the covenant of thy fathers which he sware unto him. अनुवाद याचा 4 अध्याय 31 वचन. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे, तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. Hallelujah. Hallelujah. When we go to God, he will not chastise us or he will not turn his back upon us. ज्यास आपण देवाकडे जातो त्यास परमेश्वर त्याचं तोंड आपल्यापासून फिरवणार नाही. He says, he will not forsake thee, neither destroy thee, nor forget the covenant of thy fathers, which he made swear unto him. तो म्हणतो तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. Because the Lord thy God is merciful God. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. We need to declare the mercy of God in our life.
आपल्या जीवनात परमेश्वराची दया आपण जाहीर केली saying पाहिजे. that surely goodness and mercy shall follow me all the days of my life. असे म्हणून की परमेश्वराची दया, परमेश्वराचं चांगुलपण, कल्याण माझ्या आयुष्यभर मला लाभतील. 2 Samuel chapter 24 verse 14. दुसरे शमूएल याचा Chapter 24 verse 14. 24वा अध्याय 14 वचन. And David said unto God, I am in a great strait. Let us fall now into the hand of the Lord, for his mercies are great, and let me not fall into the hand of man. दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय 14 वचन. दावीद म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे, परमेश्वराच्या हाती आपण सापडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे, मनुष्याच्या हातात मी पडू नये. So David confesses his mistake. दावीद कबूल करत आहे जी चूक त्याने केली. David confesses the mistake of the children of Israel. इस्रायल लोकांनी जी चूक केली दावीद कबूल करत आहे. David confesses that how children of Israel's behavior hurt God and broken the commandments of God. दावीद कबूल करत आहे की इस्रायल लोकांची जी वागणूक आहे त्यामुळे देव दुखावला गेला आहे, देवाच्या आज्ञा त्यांनी मोडल्या आहेत. And here David declares a principle. या ठिकाणी जे तत्व आहे दावीद जाहीर करत आहे. He says, it is better for me to fall into the hand of the Lord, for his mercies are great, and let me not fall into the hand of man. परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे, मनुष्याच्या हातात मी पडू नये. His mercy is great. त्याची दया थोर आहे. It is better to fall in his hand. त्याच्या हातामध्ये पडणं हे चांगलं It is आहे. better to surrender ourselves to him आपण स्वतःला त्याला समर्पण करणं हे चांगलं and आहे. declare, surely goodness and mercy shall follow me all the days of my life. हे जाहीर करणं की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस त्याचे कल्याण, त्याची दया आणि चांगुलपण मला लाभेल. Psalms 86 स्तोत्रसंहिता verse 86, 5, the word of God says, स्तोत्रसंहिता 86 वचन 5, Psalms 86 verse 5, स्तोत्रसंहिता 86 वचन 5, and the word of God tells us, देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी for सांगत आहे. thou, Lord, art good and ready to forgive and plenteous in mercy unto all them that call upon thee. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहे. God is forgiving God. देव क्षमा करणारा देव. No matter what sin we have committed, आपल्या जीवनात हरकत नाही आपण काही पाप केला असेल no matter तरी, what bad decision we have taken, आपण जरी चुकीचा निर्णय घेतला असेल, वाईट निर्णय घेतला no असेल matter तरी, what consequences we are facing in our life, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही परिणामाला आपण तोंड देत असेल हरकत नाही. God never sends problems in our life. देव आपल्या जीवनामध्ये समस्या संकट कधीच पाठवत नाही. God never sends sickness in our body. देव आपल्या शरीरात कधीच आजार पाठवत नाही. God never sends difficulty in our life. देव आपल्या जीवनात कधीच अडचणी पाठवत नाही. Because God is good. त्याचं कारण देव चांगला We आहे. must understand God is good. आपण समजून घेतलं पाहिजे देव चांगला We आहे. must declare that God is good. आपण जाहीर केलं पाहिजे परमेश्वर चांगला आहे. We must have confidence in God's goodness and his mercy. आपल्याला तो आत्मविश्वास असला पाहिजे परमेश्वराची दया, परमेश्वराचं चांगुलपण, परमेश्वराचं कल्याण. Here, God's mercy is explained in the word of God. या ठिकाणी देवाच्या वचनात देवाचं दयाळू स्पष्टीकरण दिलं In आहे. Psalms 103, the word of God says, verse 17. स्तोत्रसंहिता 103 वचन 17. Psalms 103, verse 17. स्तोत्र 103 वचन 17. And here the word of God tells, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, but the mercy of the Lord is from everlasting to everlasting upon them that fear him, and his righteousness unto children's children. स्तोत्रसंहिता 103 वचन 17. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. If we fear the Lord from depth of our heart, आपल्या अंतःकरणापासून जर आपण परमेश्वराची भीती बाळगली, the mercy of God, which is everlasting, will come upon us, follow us. देवाची ती दया युगानुयुग आहे ती आपल्या मागे येईल. Let us live in the mercies of God.
आपण देवाच्या दयेमध्ये जीवन जगूया. When we live in the mercies of God, जस आपण देवाच्या दयेमध्ये जगतो, He forgives us from all our sins. आपल्या सर्व पापाची तो क्षमा करतो. People know our sins. लोकांना आपले पाप काय आहे माहिती आहे. People know our mistakes. आपण चूक केले लोकांना माहित आहे. People know our shortfalling. आम्ही तोकडे पडतो लोकांना माहित आहे. People know our weaknesses. लोकांना आपली कमजोरी अशक्तपणा माहित And आहे. they will always look at us with those eyes. नेहमी त्याच नजरेने दृष्टीने ते आपल्याकडे पाहतील. And they will always try to taunt us. नेहमीच आपल्याला टोमणा मारायचा प्रयत्न करतील. We have the scripture in the Bible. बायबल मध्ये शास्त्र वचन आहे. Jesus healed this man who was blind from the birth. जन्म आंधळा असणाऱ्या व्यक्तीला येशूला बरं केलं. But after Jesus healing him, येशूने त्याला बरं केल्यानंतर after he was walking and looking everywhere and just walking just normal as normal, सर्वसामान्य व्यक्तीसारखा तो इकडे तिकडे पाहत होता, बघत होता. but people addressed him, "Oh blind man, come here. परंतु लोकांनी त्याला संबोधलं, हे आंधळा इकडे ये. Oh blind man, come here. आंधळे मनुष्य इकडे ये. Oh blind man, tell us who opened your eyes." हे आंधळे मनुष्य सांग, कोणी तुझे डोळे उघडले. They did not commend him for anything. त्याला कुठल्याही बाबतीत त्याने शबासकी दिली नाही, कौतुक केलं नाही. They taunted him that, "Please remember, we know you were blind." त्याने टोमणा मारायला, लक्षात ठेव, आम्हाला माहिती आहे की तू आंधळा होता. So they always addressed him as blind person. नेहमीच त्याने काय समजलं, आंधळा व्यक्ती. But what a tremendous answer he has given. पण किती अद्भुत उत्तर त्याने दिलं. He said, "Yes, once I was blind, but now I can see." तो म्हटला, होय, एकदा मी आंधळा होतो पण आता मी पाहू शकतो. Yes, once we made a mistake. Yes. होय, एकदा आम्ही चूक केली. Yes, we committed sin. होय, Yes. आम्ही पाप केलं. होय. Yes, people know our shortcomings. होय, आम्ही किती तोकडे पडले लोकांना माहिती Yes, आहे. people know our weaknesses. होय, लोकांना माहिती आहे की आम्ही अशक्त आहोत. But we are coming back to God. पण आम्ही परत देवाकडे येत And आहोत. God has shown His mercy upon us. देवाने त्याची दया आम्हाला दाखवली When आहे. we depend upon the mercies of God, ज्यास आपण देवाच्या दयेवरती अवलंबून राहतो, we will feel the strengthened, empowered, encouraged by God. देव आपल्याला हिम्मत देत आहे, शक्ती देत आहे, सामर्थ्य देत आहे, आपल्याला माहिती पडेल. In Psalms 106 verse 1, the word of God says, स्तोत्रसंहिता 106 वचन 1. "Praise ye the Lord, O give thanks unto the Lord, for He is good, and His mercy endureth forever." स्तोत्रसंहिता 106 वचन 1. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. God's mercy is everlasting. देवाची दया सनातन आहे. God's mercy is eternal. देवाची दया युगानुयुग आहे, सार्वकालिक. Only those who will come back to Him. फक्त जे त्याच्याकडे परत येतील Only त्यांच्याकरिता. those who will humble him themselves before God. जे स्वतःला देवापुढे नम्र करतील केवळ त्यांच्यासाठी. Only those who will confess their shortfallings and sins and difficulties. जे कबूल करतील त्यांचे पाप, त्यांच्या अडचणी, जे तोकडे पडले आहेत त्यांच्यासाठीच केवळ. And the mercy of God will come upon them. देवाची दया त्यांच्यावर येईल. Mercy of God will follow them all the days of their life. त्यांच्या आयुष्यभर सर्व जीवनाचे दिवस परमेश्वराची दया त्यांच्या मागे जाईल. And people will wonder at looking at them that how it is that we know who is he, we know his shortfallings, we know his mistakes, we know his sins. लोक विचार करत बसतील आणि म्हणतील, आम्हाला माहिती आहे की हा किती तोकडा पडलेला आहे, आम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती कसा आहे, आम्हाला माहिती आहे किती पाप केले आहे. And they may even say, "Don't tell us anything, आणि ते असं देखील म्हणतील, आम्हाला काही सांगू नका, because we know who you were." आम्हाला माहिती आहे तू कोण होतास. But that time we can say, त्यावेळेस आपण म्हणू शकतो, "Yes, I was blind, होय, मी आंधळा होतो, but now I can see." आता मी पाहू शकतो. Now the mercy of God came upon me. आता माझ्यावरती देवाची दया आली Now आहे. I am living in the mercies of God. आता मी देवाच्या दयेमध्ये जीवन जगत आहे. Surely goodness and mercy shall follow me all the days of my life. खरोखरच परमेश्वराची दया, चांगुलपण, कल्याण माझ्या जीवनाच्या सर्व दिवस मला लाभतील. God's mercy is boundless. परमेश्वराच्या जी दया आहे मर्यादे पलीकडे आहे. In Psalms 108 स्तोत्रसंहिता 108 verse 4, the word of God says, स्तोत्रसंहिता 108 वचन 4. Psalms 108 verse 4, स्तोत्रसंहिता 108 वचन 4. "For thy mercy is great above the heavens, and thy truth reacheth
unto the clouds. कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. Hallelujah. Hallelujah. Thy mercy is above the heavens, तुझी दया गगनाहून उंच आहे, higher than the sky. आकाशाहूनही उंच. Psalms 119, स्तोत्रसंहिता verse 119 64. वचन 64. Psalms 119, verse 64. स्तोत्रसंहिता 119 वचन The 64. earth, O Lord, is full of thy mercy. Teach me thy statutes. हे परमेश्वरा तुझे वात्सल्याने पृथ्वी भरली आहे, तू आपले नियम मला शिकव. We have seen the earth is full with God's goodness. आपण पाहिलंय की संपूर्ण पृथ्वीवर देवाची दया व्यापलेली आहे. Whole earth is full चांगुलपण. of God's mercy. देवा सर्व पृथ्वीवर परमेश्वराची दया आहे. And we are part and living on the earth. आपण भाग आहोत या पृथ्वीवर जीवन जगत आहोत. Let us declare, surely goodness and mercy shall follow me all the days of my life. आपण जाहीर करूया की परमेश्वराची दया, परमेश्वराचं चांगुलपण, परमेश्वराचं कल्याण माझ्या आयुष्यावर मला लाभतील. The mercy of God prolongs life. देवाची दया आहे आपल्याला दीर्घ आयुष्य देते. Lamentation chapter 3 verse 22. विलापगीत याचा 3रा अध्याय वचन 22. Lamentation chapter 3 verse 22. विलापगीत याचा 3रा अध्याय 22 वचन. And here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, it is of the Lord's mercies that we are not consumed, because his compassion fail not. They are new every morning. Great is thy faithfulness. विलापगीत 3रा अध्याय 22 आणि 23 वचन. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवीन होते, तुझी सत्यता थोर आहे. We commit mistakes every day in our life. दररोज आपल्या जीवनामध्ये आपण चुका करतो. I commit mistakes every day in my life. माझ्या जीवनात मी दररोज चुका करतो. Sins are happening through me. माझ्याद्वारे पाप होतात, Different phases of sins. वेगवेगळ्या प्रकारचे पाप. But God's mercy is for me. परंतु देवाची दया माझ्यासाठी आहे. I come back to God. मी देवाकडे परत येतो. And I said, God, I am sorry. I have done this which is wrong. प्रभू मला क्षमा कर, जे चूक आहे हे मी केलं आहे. Lord, please forgive me because I thought bad. प्रभू मला क्षमा कर कारण मी वाईट विचार केला. Lord, as David prayed, देवा जशी दावीदाने प्रार्थना केली, let every word of my mouth and intentions of my heart be known to you, O Lord. प्रभू माझ्या प्रत्येक अंतकरणातील मनाचे विचार तुला माहित हो. Lord, because of your mercy, देवा तुझी दया असल्या कारणाने, because of his goodness, तुझी चांगुलपण असल्या कारणाने we are alive today. आज आम्ही जिवंत आहोत. We are able to enjoy life today. आज जीवनाचा आम्ही आनंद घेऊ It is शकतो. not because of our good eating. आम्ही चांगलं खातो त्यामुळे नाही. It is not because of our finances. आमच्याकडे जे पैसा आहे त्यामुळे नाही. Look to the hospitals. तुम्ही रुग्णालयात पहा, Rich people, they are admitted in the hospital spending lakhs and lakhs of rupees in the hospital. श्रीमंत लोक आहेत, धनाढ्य लोक आहेत, लाखो रुपये खर्च करत आहेत त्यांच्या जीवनावर. But praise God that we are away from this sickness. देवाची स्तुती करूया की आपण या आजारापासून दूर आहोत. It is Lord's mercies that we are not consumed, ही देवाची दया आहे की आपण भस्म झालो नाही, because his compassion fail not. कारण त्याची जे करुणा आहे कधीच आपल्याला तुकडी पडत नाही. Oh, let us love the Lord in these days. या दिवसांमध्ये आपण देवावर प्रीती करूया. Let us declare that surely goodness and mercy shall follow me all the days of my life. आपण हे जाहीर करूया, खरोखरच परमेश्वराची दया, कल्याण व चांगलं God माझ्या wants to आयुष्यावर मला touch your लाभतील. life. देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श God wants करायचा to touch आहे. your family. देवाला तुमच्या कुटुंबाला स्पर्श God wants करायचा to आहे. touch your children. देवाला तुमच्या लेकरांना स्पर्श God करायचा wants to आहे. touch your job. देवाला तुमच्या नोकरीला स्पर्श God करायचा आहे. wants to touch your responsibility. तुमच्या ज्या जबाबदारी परमेश्वराला त्याला स्पर्श करायचा आहे. Declare that surely goodness and mercy shall follow me all the days of my life. जाहीर करा, परमेश्वराची दया, परमेश्वराचं चांगलपण, कल्याण माझ्या आयुष्यभर सर्व दिवस मला लाभेल. In Joel chapter 2 verse 13 the word of God says, योएल याचा 2रा अध्याय, Joel chapter 2 verse 13, योएल याचा 2रा अध्याय 13 वचन. and rend your heart and not your garments,
and turn unto Lord your God, for he is gracious and merciful, slow to anger, and great kindness, and repenteth him of evil. योएलाचा दुसरा अध्याय 13 वचन. आपली वस्त्र नव्हे तर आपलं हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखा आहे. We have spent our lifetime in blaming God this way or other way. या ना त्या कारणाने आपण आपल्या आयुष्यभर परमेश्वराला दोष देत राहिलो There is आहोत. another way of blaming God. अजून एक पद्धत आहे की आपण परमेश्वराला दोष देतो. Oh, this is God's will that I should go through these trials and troubles. हो, ही देवाची इच्छा आहे की या संकटातून, त्रासातून, परीक्षेतून मी जावं. The trials and troubles are the effect of our own decision and our own statements and our own reaction. आपण जे काय प्रतिक्रिया करतो, आपण जे काय निर्णय घेतो, आपण जे काही गोष्टी करतो, जे काय दुःख, त्रास, संकट, परीक्षा आपल्या जीवनात येतात, तो त्याचा परिणाम आहे. But here Joel encourages us. परंतु या ठिकाणी योएल आपल्याला उत्तेजन देत आहे. Rent your heart and not your garments, and turn unto the Lord your God. आपले वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. So Joel is saying, don't do anything for show. योएल म्हणत आहे, दाखवण्याकरिता काही करू नका. Renting your garment is show. आणि तुम्ही आपलं वस्त्र फाडा, तुम्ही लोकांना दाखवत आहात. But repent and turn to the Lord your God. तुमचा पश्चाताप करा, तुमचा प्रभू परमेश्वर याच्याकडे परत या वळा. God's mercy brings forgiveness of sins. देवाची दया आपल्या जीवनामध्ये आपल्याला पापाची क्षमा देते. Micah chapter 7 verse 18. मिकायाचा 7वा अध्याय वचन 18. Micah chapter 7 verse 18. मिकायाचा 7वा अध्याय 18 Who वचन. is a God like unto thee, that pardoneth iniquity and passeth by the transgression of the remnant of his heritage? He retaineth not his anger forever, because he delighteth in mercy. मिकायाचा 7वा अध्याय 18 वचन. तुझ समान देव कोण आहे? तो अधर्माची क्षमा करतो, अधर्म्यांची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. Hallelujah. Hallelujah. God wants to build your life. देवाला तुमच्या जीवनाची बांधणी God करायची wants to आहे. strengthen your life. परमेश्वराला तुमच्या जीवनाला बळ द्यायचं आहे. God wants to encourage your life. देवाला तुमच्या जीवनाला उत्तेजन द्यायचं आहे. God wants to touch your body. देवाला तुमच्या शरीराला स्पर्श करायचा No आहे. matter what sickness that may be. मग तुमच्या जीवनात हरकत नाही, कुठलाही आजार असो. I know the testimony I want to give. मला साक्ष द्यायची आहे. A small testimony. एक छोटीशी साक्ष. I had 3 major surgeries upon me. माझ्यावर 3 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. When I was in Bible college in Bangalore, बँगलोर मध्ये मी बायबल कॉलेजमध्ये असताना then I could not see from my right eye. माझ्या उजव्या डोळ्यातून मला दिसत नव्हतं. There was a layer was coming and covering my eyeball. आणि त्या ठिकाणी पडदा येत होता आणि माझ्या डोळ्याला झाकत होता. And I checked with the hospital. मी रुग्णालयात जाऊन तपासणी केली They checked me from many angles. आणि वेगवेगळ्या कोणाने त्यांनी माझी तपासणी And केली. they said, you need to go through eye surgery. त्याने सांगितलं तुम्हाला डोळ्याची शस्त्रक्रिया करावी We want लागेल. to remove this layer from your eye. तुमच्या डोळ्यातून आम्हाला हा पडदा काढायचा आहे. I came back home. मी I came back to my hostel. मी माझ्या हॉस्टेलमध्ये परत आलो. Requested all students to pray for me. सर्व विद्यार्थ्यांना विनंती केली माझ्यासाठी प्रार्थना करा. I said I had 3 major surgeries. मी त्यांना सांगितलं माझ्या 3 मोठ्या शस्त्रक्रिया I झाल्या don't want to आहेत. go for another surgery. अजून एक मला शस्त्रक्रिया नको आहे. Please pray that God would do the miracle. कृपा करून प्रार्थना करा, परमेश्वर चमत्कार करेल. Day was appointed for me to go to the hospital for operation. शस्त्रक्रियेसाठी दिवस नेमणूक करण्यात आला मला रुग्णालयात I जाण्याकरिता. went to the hospital. मी रुग्णालयात गेलो They cleaned me for operation. आणि शस्त्रक्रियासाठी सर्व त्याने स्वच्छता केली. They were about to give me anesthesia. ते मला जवळजवळ भूल देणारच होते. And I said, sir,
I have a request. मी म्हटलं सर माझी विनंती आहे Could you please check my eye once again? पुन्हा एकदा तुम्ही माझ्या डोळ्याला तपासाल का They said, no, no, we have all diagrams of your eye. ते म्हटलं नाही नाही तुमच्या डोळ्याचे सर्व नकाशे आमच्याकडे And आहेत doctor has come from Delhi. दिल्लीवरून डॉक्टर आले आहेत So everything is set to go. आता सर्व तयारी झाली आहे शस्त्रक्रियेसाठी I said, please, just check my eyes once again. मी म्हटलं कृपा करून पुन्हा एकदा माझा डोळा तपासा They said, no, 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 we are going to start operation. नाही 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 ते म्हटलं आता शस्त्रक्रिया सुरू करणार I said, sir, the medical rule is म्हटलं वैद्यकीय नियम हा आहे that you must take cooperation from your patient. आणि सहकार्य तुमच्या रुग्णाचं तुम्ही घेतलं पाहिजे शस्त्रक्रिया करिता So I am requesting you त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो with hesitant heart. आणि अंतःकरणामध्ये ओझ असताना They were very angry ते फार रागवले and they started checking me. त्यांनी माझी तपासणी केली They were checking my eye and looking to the diagram. ते माझ्या डोळा तपासत होते आणि त्या ठिकाणाच्या डायग्राम कडे पाहत They होते called the ward sister. त्याने सर्व They called the ward sister. ज्या ward मध्ये मी होत होते. ज्या वॉर्ड मध्ये होतो त्या सिस्टरने त्यांनी बोलवलं And said, is this the same patient ते म्हणले हे तेच रुग्ण आहेत का who is today his operation? आज त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे Sister said, yes. ते सिस्टर म्हणाले होय But doctor said there is no fault in his eye. डॉक्टर म्हणाले त्याच्या डोळ्यामध्ये काहीच दिसत नाही His eye is perfect. त्याचा डोळा परिपूर्ण आहे We cannot operate him. आम्ही त्यांच्यावरती शस्त्रक्रिया They करू शकत sent me नाही home. त्यांनी मला घरी And I पाठवलं thank God for his mercies. त्याच्या दयेबद्दल मी देवाला धन्यवाद Till देतो today, I आजपर्यंत have no problem of this eye या डोळ्याला मला कुठलाच त्रास नाही because the mercies of God has healed me. कारण देवाच्या दयेने माझी बांधणी केली आहे Gospel of Luke chapter 1 verse 50. लुककृत शिवर्तमानाचा पहिला अध्याय 50 वचन Gospel of Luke chapter 1 verse 50. लुककृत शिवर्तमानाचा पहिला अध्याय 50 वचन And his mercy is on them that fear him from generation to generation. लुककृत शिवर्तमान पहिला अध्याय 50 वचन आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे Hallelujah. Hallelujah. The mercy of God is upon them that fear him from generation to generation. जे परमेश्वराचे भय धरतात त्यांच्या पिढ्यानपिढ्या परमेश्वराची दया आहे We have been taught we have been taught by many preachers पुष्कळशे देवाच्या वचनाचे वक्ते आपल्याला शिकवतात based on the Bible बायबलवर आधारित that curse are coming from generation to generation. पिढ्यानपिढ्याचा शाप येत आहे Sickness come from generation to generation. आजार पिढ्यानपिढ्यापासून येतात And doctors also ask question to us. डॉक्टर देखील आपल्याला प्रश्न विचारतात This sickness you have, हा आजार तुम्हाला आहे does anyone in your family has this sickness? तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला हा आजार आहे का And we tell yes. आपण होय म्हणतो And doctor said, yeah, that's why it is generational sickness. आणि त्यामुळे डॉक्टर म्हणतात पिढ्यापिढ्यांचा अनुवंशिक आजार आहे And we accept that. आपण ते स्वीकारतो And we do not believe God. आपण देवावर विश्वास ठेवत But नाही here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगत and आहे his mercy is on them that fear him generation to generation. त्याचे भय धरितात त्यांच्यावरती त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे Let us pass the mercy of God to our generation. आपल्या पुढच्या पिढीला आपण देवाची दया देऊया There are generational curses. पिढ्यानपिढ्याचे शाप आहेत Yes, that is true. होय ते खरं आहे But that doesn't pass on everyone's life. परंतु ते प्रत्येकाच्या जीवनावरती येत नाहीत It is on the way to go in everyone's life. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाण्याच्या मार्गावरती आहे But the moment you accept Jesus Christ, ज्या क्षणी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा the स्वीकार moment you करता accept Jesus Christ as your Savior, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारता all generational curses are stopped there. त्याच ठिकाणी सर्व पिढ्यानपिढ्याचे शाप थांबतात All generational curses are stopped there in your life. तुमच्या जीवनात पिढ्यानपिढ्याचे सर्व शाप त्या ठिकाणीच थांबतात Don't confess the generational curses, पिढ्यानपिढ्याचे शाप तुम्ही कबूल करू नका but confess that surely goodness and mercy shall follow me all the days of my हे life. कबूल करा देवाचे दया चांगुलपण कल्याण माझ्या आयुष्यभर माझ्या जीवनात मला लाभतील Mercies of God will make everything possible for us. देवाची दया आपल्या जीवनात सर्व गोष्टी आपल्याकरिता शक्य करेल Titus chapter 3 verse 5, the word of God says, तिथंच पत्र्याचा 3 अध्याय 5 वचन Titus chapter 3 verse 5, तिथला पत्र्याचा 3 अध्याय 5 वचन the word of God says here,
या ठिकाणी देवाचं वचन सांगत not आहे by works of righteousness which we have done, but according to his mercy, he saved us by the washing of regeneration and renewing of the Holy Ghost. तिसरा अध्याय 5 वचन ना? Yeah. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण याच्याद्वारे त्याने आपल्याला दयेनुसार आपणास तारले. God has saved us through his mercies. देवाने त्याच्या दयेद्वारे आपल्याला तारण दिलं आहे. When you have accepted Jesus Christ, जसवी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारलं, all generational curses stop there. सर्व पिढ्यानपिढ्याचे शाप त्या ठिकाणी थांबले Because we आहेत. believe the resurrected Christ. कारण आपण पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. We simply don't believe that he died for us. आपण फक्त असाच विश्वास ठेवत नाही की तो आमच्यासाठी मरण पावला. He died for us on the cross of Calvary. कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर तो आमच्यासाठी मरण He पावला. took all my pain, agony and transgressions upon him. त्याने माझे सर्व वेदना अपराध स्वतःवरती घेतले. And through his blood he has forgiven me from all my sins. त्याच्या रक्ताद्वारे त्याने माझ्या सर्व पापाची क्षमा केली आहे. And now when I declare he is resurrected Christ, आता मी जाहीर करतो तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. when you believe that and you declare that you believe the resurrected Christ, ज्यावेळेस तुम्ही जाहीर करता आणि कबूल करता की पुनरुत्थित ख्रिस्त, death is gone, मृत्यू गेला आहे, curse is gone, शाप निघून गेले आहेत, sickness is gone, आजार निघून गेले आहेत, weakness is gone, अशक्तपणा निघून गेला and you are आहे. resurrected by the mercies of God. देवाच्या दयेने तुम्ही पुनरुत्थित झाला आहात. Therefore we need to declare every day, त्यामुळे आपण दररोज जाहीर केलं पाहिजे. surely goodness and mercy shall follow me all the days of my life. खरोखरच परमेश्वराची दया, चांगुलपण, कल्याण माझ्या आयुष्यभर मला Because the लाभतील. mercy of God is eternal. कारण देवाची दया सनातन Mercy of सार्वकालिक. God is boundless. देवाच्या दयामध्ये कुठलीच मर्यादा नाही. Mercy of God prolongs the life. देवाची दया आपल्या जीवनाचं आयुष्य Mercy वाढवते. of God encourages the person. देवाची दया व्यक्तीला उत्तेजन देते. Mercy of God forgives sin. देवाची दया पापाची क्षमा करते. And mercy of God makes salvation possible for us. देवाची दया आपल्यासाठी तारण शक्य करते. Let us give our life to God. आपलं जीवन आपण देवाला देऊया. Let us humble ourselves before him त्याच्या समोर आपण स्वतःला नम्र करूया. and tell him, Lord, म्हणूया, I प्रभू, am mistaken. मी चुकलो आहे. Lord, I have made wrong choices. प्रभू मी चुकीचे निर्णय घेतले आहेत. Lord, because of my mistake, प्रभू मी चूक केल्या कारणाने there is a problem in my family. माझ्या कुटुंबामध्ये समस्या There is a आहे. difficulties in my life. माझ्या जीवनात अडचणी आहेत. I humble myself before you, Lord, मी स्वतःला तुझ्या पुढे देवा नम्र करतो. and have mercy upon me. देवा मजवर दया कर. Because your mercy is everlasting. कारण तुझी दया सार्वकालिक सनातन आहे. Come, Holy Spirit, I need thee. Come, sweet Spirit, I pray. Come in thy strength and thy power. Come in thine own gentle way. He is Lord. Let us declare. He has risen from the dead and He is Lord. Every knee shall bow, every tongue confess that Jesus Christ is Lord. तो प्रभु तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. प्रत्येक गुड टेकेल, जिव्हा कबूल करेल प्रभु येशू ख्रिस्ताला. Let us humble ourselves and confess आपण नम्र होऊया आणि कबूल करूया and declare it आणि जाहीर करूया with David. दाविदा बरोबर. Surely goodness and mercy shall follow me
all the days of my life. खरोखरच परमेश्वराची दया, कल्याण, चांगुलपण माझ्या I आयुष्याचे सर्व want दिवस to मला लाभतील. live in the mercies of God. मला देवाच्या दयेमध्ये जगायचं आहे. I don't want to become proud that I am living by my strength. मी गर्व केला पाहिजे नाही पाहिजे की माझ्या शक्तीने मी जीवन जगत आहे. But Lord, I live only because of your mercy. प्रभू मी केवळ जगत आहे तुझ्या दयेमुळे. Thank you, God, for your mercy upon me. प्रभू तुझी दया माझ्या जीवनावर मी आभार Thank you, मानतो. God, for your mercy is following me every day of my life. प्रभू माझ्या जीवनात दररोज तुझे दया आहे याबद्दल आभार. Thank you, God, that your goodness and mercy are following me. प्रभू आभार मानतो तुझी दया, तुझी चांगलपण, कल्याण हे माझ्या आयुष्यावर माझ्या बरोबर Because I आहे. am following you, God. आणि मी तुझ्या मागे येत आहे देवा. I am walking after you. प्रभू मी तुझ्या मागे चालत आहे. I am walking by obeying your commandments. तुझ्या आज्ञाचं पालन करून मी चालत आहे. Though I am weak, जरी मी कमजोर आशक्त आहे, yet you lift me up and make me walk again. तरी तू माझी उभारणी करतो आणि मला पुन्हा चालवतो. Thank you, God, for your love. प्रभू तुझ्या प्रीतीबद्दल तुझे आभार Bless our मानतो. personal life. प्रभू आमच्या वैयक्तिक जीवनाला आशीर्वादित Bless कर. our family life. आमच्या कौटुंबिक जीवनाला आशीर्वादित कर. Bless our children. आमच्या लेकरांना आशीर्वादित Let कर. them grow in your mercy, O God. प्रभू तुझ्या दयामध्ये ते लहानचे मोठे होऊ दे. Help us, Lord, that we may transfer the mercies of God in the next generation. प्रभू मला सहाय्य कर की आमच्या पुढच्या पिढीला आम्ही तुझी दया देऊ. We need your strength, O Lord. प्रभू आम्हाला तुझ्या बळ पाहिजे. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. We want to sing birthday song to those who are celebrating their birthday this week and wedding anniversary for their marital life. जे आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करत त्यांच्यासाठी आम्हाला गीत गायचं आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for those who are going to celebrate their personal birthday this week आम्ही आभार मानतो जे या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करत आहे. and marriage anniversary this week. या आठवड्यात त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. Bless them, O Lord. Give them many more personal birthday in their personal life प्रभू त्यांना तो आशीर्वादित कर, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना अधिक वाढदिवस and दाखव. many anniversaries in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दाखव. Fill their life with your strength, health, wisdom and knowledge. त्यांचं जीवन तू भर तुझ्या शक्ती, सामर्थ्य, ज्ञानाने. Let them experience the mercies of God every day of their life. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी त्यांना परमेश्वराच्या दयेचा अनुभव येऊ We दे. commit them in your holy hand. त्याच्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.